बार्शी तालुक्यातील पिंपरी येथील ऐतिहासिक तुकाई देवी मंदिरातील देवीच्या मूर्तीवरील सुमारे 750 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुखवटा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भाविकांमध्ये संताप व्यक्त होतोय। या प्रकरणी मंदिराचे पुजारी रामविजय भागवत वायकर यांनी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। दुपारी 3 ते 4:30 वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। चोरीस केलेल्या चांदीच्या मुखवट्याचे वजन सुमारे 750 ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत 50,000 रुपये असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे। मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसंच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। नमस्कार, मी चेतन जयकुमार काशीद, सरपंच पिंपरीपान, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। आमच्या पिंपरीपान गावामध्ये जवळपास 250 ते 300 वर्षापूर्वीचं तुकाई देवी मातेचं मंदिर आहे। हे मंदिर आमच्या गावाचं श्रद्धास्थान आहे। आमच्या गावाचंच नाही तर आमच्या पंचक्रोशीचं श्रद्धास्थान आहे। या ठिकाणी तुकाई देवीच्या 2 मूर्ती आहेत, एक जुनी आहे आणि एक नवी आहे। तर त्या जुन्या मूर्तीमध्ये साधारण 1 पाऊण किलो ते 1 किलो वजनाचा चांदीचा मुखवटा त्या ठिकाणी देवीसाठी होता। तो मुखवटा काल दिनांक 4 रोजी कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं 3:30 ते 4च्या दरम्यान तो मुखवटा चोरून नेलेला आहे। तो मुखवटा चोरीला गेल्यानंतर आमच्या गावचे देवीचे पुजारी रामविजय वायकर यांनी सर्व ग्रामस्थांशी माझ्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी सांगितलं की मुखवटा देवीचा चोरीला गेलेला आहे। आम्ही साधारण 4:30 वाजल्यापासून सर्व ठिकाणी शोधाशोध केली, परंतु त्याचा तपास कुठंच लागला नाही। रात्रीच्या वेळेला आम्ही पोलीस स्टेशनला साहेबांना फोन करून अशी माहिती दिली। त्यावेळेस वैराग पोलीस स्टेशनचे PSI जाधव साहेब असतील, बोरे साहेब असतील, पाटील साहेब असतील, हे सर्वजण मंदिरामध्ये आले असताना त्यांनी तिथं पाहणी केली, परंतु तिथं काहीच निदर्शनास आलं नाही। त्यावेळेस आम्ही पूर्ण रात्रभर शोधाशोध घेतला आणि तरी देखील तो मुखवटा या ठिकाणी सापडलेला नाही। तो मुखवटा चोरून नेला आहे। तुकाई देवी हे आमच्या गावचं खूप मोठं श्रद्धास्थान आहे आणि तो मुखवटा चोरीला गेल्यामुळं, देवीचा मुखवटा चोरीला गेल्यामुळं आमच्या गावचा खूप भाविकांच्या भावना दुखावलेल्या आहेत। तरी आमची पोलीस स्टेशनला हात जोडून प्रामाणिकपणे विनंती आहे की आमचा मुखवटा त्यांनी ताबडतोब चौकशी करून शोधून द्यावी। धन्यवाद।